आपण जास्त विचार करतो का? एखादी छोटी गोष्ट झाली की तीच वारंवार डोक्यात फिरत राहते का? जर हो, तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आज आपण जाणून घेणार आहोत निक ट्रेंटन यांच्या स्टॉप ओव्हरथिंकिंग या अत्यंत लोकप्रिय पुस्तकातील काही सोपे आणि प्रभावी उपाय जे तुमचं मन शांत ठेवतील आणि तुम्हाला वर्तमान क्षणात जगायला शिकवतील. चला तर मग सुरुवात करूया स्टॉप ओव्हरथिंकिंग या पुस्तकाच्या मराठी सारांशासोबत. अतिविचार करणे थांबवा. जर तुम्ही कोणत्याही गोष्टीबद्दल आणि प्रत्येक गोष्टीबद्दल खूप विचार करत असाल तर निक ट्रेंटन यांचे स्टॉप ओव्हरथिंकिंग हे पुस्तक तुम्हाला आत्ताच वाचण्याची गरज आहे. कोणत्याही प्रकारचा ताण येत आहे का? हे पुस्तक तुमचा दृष्टिकोन बदलेल आणि तुम्हाला शांती आणि शांततेच्या बेटावर उडण्यासाठी पंख देईल. आत्ताच ते वाचा आणि आनंद घ्या. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल, सहसा एखाद्या समस्येबद्दल किंवा निर्णयाबद्दल खूप जास्त वेळ आणि शक्ती विचारात घालवता तेव्हा अतिविचार करणे उद्भवते, ज्यामुळे तुम्ही अनुत्पादक आणि तणावपूर्ण बनता. हे असं आहे जेव्हा तुम्ही तुमच्या डोक्यात तेच विचार पुन्हा पुन्हा करत राहता, वेगवेगळ्या परिस्थितींची कल्पना करत राहता किंवा काय घडेल याची काळजी करत राहता. गोष्टींबद्दल विचार करणे ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही ते जास्त करता आणि त्यामुळे तुम्हाला ताण येतो किंवा अडकल्यासारखे वाटते, तेव्हा त्याला अतिविचार म्हणतात. जणू काही तुमचे मन स्पष्ट आणि उपयुक्त उपाय शोधण्याऐवजी इकडे तिकडे भटकत आहे. आज आपण तो उपाय शोधणार आहोत. जर तुम्हालाही जास्त विचार करण्याची समस्या असेल तर आज त्यावर मात करण्याचा शेवटचा दिवस आहे. परिचय. आज आपण निक ट्रेंटन यांनी लिहिलेल्या स्टॉप ओव्हरथिंकिंग या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत. या पुस्तकाच्या सारांशात तुम्ही चिंता कमी करण्याचे आणि तुमच्या मनावर नियंत्रण मिळवण्याचे प्रभावी मार्ग शिकाल. भटकणारे मन हे एक दुःखी मन असते. जर तुम्ही भूतकाळातील घटनांचे विश्लेषण केले आणि भविष्यातील घटनांबद्दल इतके काळजी केली की तुम्ही साध्या कामांवरही लक्ष केंद्रित करू शकत नाही, तर तुम्ही अतिविचार करत आहात. आपल्यापैकी बरेच जण अतिविचार करणारे बनले आहेत कारण त्यामुळे आपल्याला असा भ्रम निर्माण होतो की आपण ज्या समस्येवर अतिविचार करत आहोत त्याबद्दल आपण काहीतरी करत आहोत. या मानसिकतेसह अतिविचार करण्यापासून मुक्त होणे जवळजवळ अशक्य आहे. तुम्ही एक परिपूर्ण योजना आखली तरीही तुमची चिंता वाढली तर तुमचे मन अतिविचार करत राहील. तुमची चिंता जलद गतीने कमी करण्यासाठी आणि तुमच्या मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्हाला त्याच्या मुळांवर काम करावे लागेल, जे तुम्ही या सारांशात शिकाल. पुस्तक समजण्यास सोपे जावे म्हणून आम्ही त्यातील महत्त्वाचे मुद्दे 7 प्रकरणांमध्ये विभागले आहेत. चला तर मग सुरुवात करूया. प्रकरण 1. अतिविचार थांबवण्याचे मार्ग. पद्धत 1. 5-4-3-2-1. 5-4-3-2-1 पद्धत तुमचे मन विचलित करेल जेणेकरून तुम्हाला पुन्हा नियंत्रणाची भावना मिळेल. डॉक्टर रुग्णांना चिंतासंबंधित समस्यांवर मात करण्यास मदत करण्यासाठी ही पद्धत वापरतात. 5-4-3-2-1 पद्धत अशा प्रकारे कार्य करते. तणावाच्या वेळी हळूहळू 5 ते 1 पर्यंत मागे मोजा. तुम्ही मोजणी करत असताना तुमच्या 5 इंद्रियांपैकी एकाला काम करण्यासाठी प्रत्येक संख्येचा वापर करा. 5 वर तुमच्या सभोवतालच्या 5 गोष्टी लक्षात घ्या. 4 वर 4 वेगवेगळे आवाज ऐका. 3 वर 3 भावना जाणवा. 2 वर 2 वास ओळखा. 1 वर 1 चव ओळखा. जाणीवेला तुमच्या शरीरात आणि बाहेर फिरणाऱ्या जाणीवेच्या गोळासारखे समजा. जेव्हा तुम्ही विचारात हरवलेले असता तेव्हा तुमच्या जाणीवेच्या गोळा तुमच्या मनात फिरत राहतो, पिनबॉलसारखा फिरत राहतो. तुम्ही ज्या परिस्थितींबद्दल विचार करत आहात त्याबद्दल विचार करत राहतो. जर हे घडले असते तर काय झाले असते? जर ते घडले नसते तर काय झाले असते? जर मी गोष्टी वेगळ्या पद्धतीने केल्या असत्या तर काय झाले असते?
जर तुम्ही तुमच्या सभोवतालच्या एखाद्या गोष्टीचे तपशील, जसे की तुमच्या शेजारी असलेल्या लाकडी डेस्कच्या रेषा आणि रंगाकडे लक्ष देण्यास थोडा वेळ दिला तर तुमचा जाणीवेचा गोळा तुमच्या मनातून बाहेर पडतो आणि डेस्कवरून फिरू लागतो. 5-4-3-2-1 पद्धतीचे पालन करून तुम्ही तुमची चिंता कमी करण्यासाठी आणि नियंत्रणाची भावना परत मिळविण्यासाठी तुमच्या जाणीवेचा गोळा तुमच्या मनातून बराच काळ दूर ठेवता. पद्धत 2. प्रतिश्रद्धा प्रयोग. प्रत्येक अतिरिक्त विधानाच्या मागे एक कमकुवत विश्वास असतो. उदाहरणार्थ, जर तुमचे मन प्रेझेंटेशनपूर्वी जास्त विचार करत असेल, तर तुम्हाला असे वाटले पाहिजे की तुम्हाला अधिक तयारीची आवश्यकता आहे. चिंता निर्माण करणाऱ्या समजुतींना आव्हान देण्यासाठी तुम्ही हे पाऊल उचलून अतिविचार करणे थांबवू शकता. स्वतःला विचारून तुमचे विश्वास स्पष्ट करा. प्रथम स्वतःला विचारा, मी स्वतःबद्दल, इतरांबद्दल किंवा भविष्याबद्दल काय विश्वास ठेवावा. त्या कमकुवत श्रद्धेच्या विरोधात एक प्रतिविश्वास निर्माण करा. जर तुम्हाला वाटत असेल की मी या सादरीकरणासाठी तयार नाही, तर प्रतिविश्वास असा आहे की मी या सादरीकरणासाठी चांगली तयारी केली आहे. तुमच्या प्रतिविश्वासाचे विश्लेषण करा आणि प्रतिविश्वास प्रयोग करा. कमीत कमी 1 मिनिट असे जगा की जणू प्रतिविश्वास खरा आहे. पुढील 60 सेकंद असा विश्वास ठेवून घालवा की तुम्ही तुमच्या सादरीकरणासाठी चांगली तयारी केली आहे. तुमच्या नवीन विश्वासाचे समर्थन करण्यासाठी पुरावे शोधा. या विश्वासाचे समर्थन करण्यासाठी तुमच्या मागील कामगिरीचा विचार करा. जेव्हा तुम्हाला एखाद्या विरोधी श्रद्धेचे समर्थन करणारे पुरावे सापडतात तेव्हा तुम्ही तुमच्या मूळ श्रद्धेवर शंका घेऊ लागता, ज्यामुळे तुमची चिंता कमी होते आणि तुमचे अतिविचार करणारे मन शांत होते. पद्धत 3. काळजी निलंबन. लेखक स्पष्ट करतात की जेव्हा तो काळजीने ग्रासलेला असतो आणि कामावर लक्ष केंद्रित करणे किंवा जवळच्या व्यक्तीसोबत वेळ घालवणे कठीण जाते, तेव्हा तो त्याचा फोन उचलतो, बाजूचे बटण दाबतो आणि म्हणतो, अरे गुगल असिस्टंट, रात्री 8 वाजता काळजी करण्यासाठी माझी अपॉइंटमेंट निश्चित कर. सहसा रात्री 8 वाजले की तो कशाची काळजी करत होता हे विसरून जातो. बहुतेक वेळा आपल्या चिंता फक्त मान्य करायच्या असतात. काळजी करण्यासाठी एक निश्चित वेळ ठरवून तुम्ही तुमची काळजी मान्य करता आणि ती थोड्या वेळेपुरती मर्यादित करता जेणेकरून ती दिवसाच्या उर्वरित भागात पसरणार नाही. चिंता टाळणे हा चिंता चक्र थांबवण्याचा एक अतिशय सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. आपण आपल्या जीवनातून चिंता क्वचितच काढून टाकू शकतो, परंतु जाणीव ठेवून आपण त्याची सुरुवात आणि कालावधी मर्यादित करू शकतो. प्रकरण 2. अतिविचार करणे म्हणजे अतिविचार करणे असे नाही. जेम्स नावाच्या एका तरुणाची कल्पना करा. जेम्स दयाळू, बुद्धिमान आणि स्वतःला ओळखणारा आहे. जेम्स नेहमीच कशाची तरी काळजी करत असतो आणि आज तो एका छोट्याशा आरोग्य समस्येमुळे चिंतित आहे. त्याला त्याच्या खांद्यावर एक गाठ दिसते. तो ऑनलाईन संशोधन करतो आणि उपचार शोधत असताना तो जास्त विचार करतो. मग तो थांबतो आणि स्वतःकडे पाहतो आणि विचार करतो, कदाचित मी गोष्टींचा जास्त विचार करत आहे. अशा प्रकारे डायरी एक थेरपिस्ट म्हणून काम करते. तुम्हाला काय आवडते आणि तुमच्या परिस्थितीसाठी काय योग्य आहे यावर आधारित जर्नलिंग किंवा डायरी वापरा. जर तुमचा मूड खराब असेल तर तुम्ही कृतज्ञता जर्नल सुरू करू शकता. दररोज ज्या 5 गोष्टींसाठी तुम्ही कृतज्ञ आहात त्या लिहा. त्या छोट्या छोट्या गोष्टी असू शकतात, जसे की तुमच्या सकाळच्या कॉफीचा स्वाद, रस्त्यावरून चालताना मित्राला भेटण्याचा आनंद किंवा नवीन जीन्स घालण्याची चांगली भावना. ही पद्धत तुमचे लक्ष तुमच्या संसाधनांवर आणि शक्यतांवर केंद्रित करेल आणि तुमचे अनुभव पुन्हा मांडेल. जर तुम्ही एखाद्या क्लेशकारक जीवनातील घटनेतून किंवा खूप कठीण काळातून जात असाल, तर भावनिकदृष्ट्या बरे वाटण्यासाठी फक्त डायरीत लिहा.
तुमच्या सर्व भावना डायरीच्या कागदावर लिहा आणि त्याऐवजी तुम्हाला कसे वाटायचे आहे ते देखील लिहा. असे केल्याने तुम्हाला स्वाभाविकपणे आत्मजागरूकता जाणवेल आणि पुढे जाण्यासाठी काही चिन्हे दिसू शकतील. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप ताण येत असेल तर बुलेट जर्नलिंग वापरून पहा. यामध्ये दैनंदिन ध्येये, प्राधान्यक्रम आणि चांगल्या आठवणींचा मागोवा ठेवण्यासाठी लहान नोट्स लिहिणे समाविष्ट आहे. गोष्टी लहान ठेवल्याने तुम्हाला व्यवस्थित राहण्यास आणि तुमच्या आयुष्यात आनंद भरण्यास मदत होऊ शकते. काही लोकांना बुलेट जर्नलिंगला कलाशी जोडणे आवडते. लोक स्वतःला व्यक्त करण्यासाठी आणि प्रेरणा वाढवण्यासाठी हे रंग आणि प्रतिमा वापरतात. तथापि, ते प्रत्येकासाठी नाहीत. जर तुम्हाला ही पद्धत सोयीस्कर वाटत नसेल तर ती वगळा. प्रत्येक जर्नलिंग सत्राचा शेवट काहीतरी सकारात्मक आणि वास्तववादी पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, शेवटी एक सकारात्मक पुष्टीकरण लिहा, काही सकारात्मक कृती लिहा किंवा पुढे जाण्यासाठी काही शक्यता आणि उपाय लिहा. जर तुम्हाला भूतकाळातील दुःखद आठवणींमध्ये परतताना आढळले तर भूतकाळातील चांगल्या आठवणी आणि शिकलेल्या गोष्टी लिहून जाणीवपूर्वक तुमचा भूतकाळ तयार करा. तसेच भूतकाळात बदलून शकल्याबद्दल तुम्हाला ज्या गोष्टी दुःखी होत्या पण आता त्या बदलू शकतात त्या लक्षात ठेवा. मग त्या घटनांचे लहान भागांमध्ये विभाजन करा आणि त्या सर्वांना एकत्र जोडणारे थीम किंवा नमुने शोधा. आजचा क्षण भूतकाळाशी कसा जोडला जातो ते पहा. नंतर स्वतःला विचारा की जबाबदारी घेण्यासाठी तुम्ही काय करू शकता. उदाहरणार्थ, जर तुम्ही भूतकाळातील चुकांबद्दल तक्रार करत असाल तर तुम्ही अशी कथा तयार करू शकता, तू काही चूक करणारा मूर्ख नव्हतास, तर तू तरुण होतास आणि शिकत होतास आणि तू तुझ्या विकास प्रक्रियेत सतत सुधारणा करत होतास. तू तेव्हा केलेल्या चुकीमुळे आज तू अधिक प्रौढ झाला आहेस हे तुला दिसून येईल. प्रकरण 7. तुमचा वेळ आणि इनपुट व्यवस्थापित करा. आपल्या चिंतेचे सर्वात मोठे कारण म्हणजे वेळेचे व्यवस्थापन कमी असणे. तुम्ही अशा गोष्टींना प्राधान्य देता ज्या तुम्हाला दुःखी करतात आणि ज्या गोष्टी तुम्हाला खरोखर आनंद देतात त्यांना पुरेसा वेळ देणे टाळता. तुम्हाला आनंद आणि विश्रांतीसाठी क्वचितच वेळ मिळतो, म्हणून तुम्ही तुमचा ताण कमी केला पाहिजे. हे करण्यासाठी तुम्ही एक दैनंदिन दिनचर्या तयार करू शकता आणि तुमच्या कामांना प्राधान्य देऊ शकता. शिवाय, तुमची मोठी ध्येये लहान भागांमध्ये विभागून ती एक-एक करून पूर्ण केल्याने तुम्हाला आनंदाने आणि तणावाशिवाय पुढे जाण्यास मदत होईल. आलेनची इनपुट प्रोसेसिंग पद्धत स्वीकारा. तर मित्रांनो, हे होतं निक ट्रेंटन यांच्या स्टॉप ओव्हरथिंकिंग या पुस्तकाचं मराठी सारांश. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की लिहा आणि अशाच मराठी पुस्तकांच्या समीक्षा पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. लक्षात ठेवा, विचारांवर नियंत्रण मिळवणं म्हणजे मनावर विजय मिळवणं. पुन्हा भेटूया पुढच्या प्रेरणादायी पुस्तकासोबत. धन्यवाद.